पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खूप मज्जा आली उमा सोबत नदीवर। पण पुढे काय होईल तिचे आणि बाळकृष्ण दादाचे? झाले उंडारून? आज कुठे गेली होती धिंडका? इथे आम्ही आपले ताट कळतोय नवरीच्या लुगड्यांची आणि दागिन्यांची पडताळणी कुणावर करून बघायची म्हणून। तुझ्या नानांनी खास लग्नासाठी लुगडी आणि दागिने आणलेत, ते घालून पाहायचेत। चल। काय करताय हे? काही गरज नाही हो मला मदत करण्याची। कोणी पाहिले तर उगाच बोल लावतील मला। मी काय म्हणतोय? तुम्ही काही म्हणूच नका। कोंडाळलेत ना मला सदाशिवाबरोबर खोलीत। झाले असेल तुमच्या मनासारखे, आता काही बोलूच नका तुम्ही। तसं नव्हे हो, पण तुम्ही तुमच्या बाळास त्या तसल्या वागण्यास जर पाठीशी घालाल तर राग नाही का येणार मला? हो का? मुलाकडून अपेक्षा करता मग तुमचे स्वतःचे तारतम्य जाते कुठे? मला नाही करायचं हे लग्न। मला पुण्याला जायचे आहे, देवरांबरोबर चांगले काम करायचे आहे, टिळकांना भेटायचे आहे। मी असे लहान मुलीशी लग्न नाही करणार आहे, माझ्या विचारांना शोभत नाहीये। बघितलेत? कितीही धोपटा, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच। अजून हेच कीर्तन सुरू आहे तुमच्या चिरंजीवाचे। माझा राग आणि शिक्षा दिसते तुम्हाला। तुमच्या चिरंजीवाच्या या घोषणापत्रावर काय करणार आहात सांगा मला? काय चालवलंयस हे सदा? काय सुरू आहे सारे? तुला मी जितकी पाठीशी घालते तितके तुझे वाढतच चालले। लग्न नाही करणार म्हणजे काय? असे का असते कुठे? अरे बेअब्रू होईल सगळीकडे। आणि त्या बयोचे काय? त्या पोरीचा किती जीव आहे तुझ्यावर ठाऊक आहे ना तुला? मोठ्या गप्पा मारतोस, तिच्यावर अन्याय करतोस, त्याचे काय? पण तिची काहीच हरकत नाहीये। तिचा मला सगळ्या बाबतीत पाठिंबा आहे। आता गप्प बसलं तर रट्टे देईन तुला। तुम्ही मारा, मला चालेल, पण मी हे लग्न करणार नाहीये। सदा सदा सदाशिवा, राधे, अगो बयोला बघितलेस का? किती गोड दिसतीये। अगो बाई, फारच छान दिसतीये हो। बयो, बघितलेस ना कसे साजरे दिसते ते? राधे, नजर काढ गो पोरीची। आणि बयो, आता धावरे पण पुरे। मला सांग, उमा बरी आहे का ग? तिकडेच गेली होतीस ना तू? हो, उमा ते अगदी आनंदात आहे। मलाही लुगडे हवे बरोताई सारखे। अगो हसू नको ना रे, नेसाव ना। बाई 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 बाई, लागले हिला देखील लग्नाचे वेध लागले। अगो राधे, बघतीयस काय? कर तिची हौस पूर्ण। बरे, चल वहिनी दागिने मी घालते।
काहीही म्हणा, माझ्या उमेश नव्हते दिले बाई एवढे दागिने. उगीच काय काकू, उमेलाही घातलेत हो भरपूर दागिने. आणि मुळी त्या जोगानी एवढे मडविले होते दागिन्यांनी, तर आपण आणखीन काय घालणार? तुझे कशाला गो लक्ष दागिन्यांकडे? मुळात तुला करायचेत काय दागिने? मी तर म्हणते तुझे सगळे दागिने माझ्या उमेश देऊन टाक. अहो, असे का म्हणताय त्यांना? स्त्रीधन आहे हो ते त्यांचे. अहो, पुंजी आहे ती त्यांची. राहू दे ना त्यांच्याजवळ. पुंजी आहे म्हणे, आपण काय टाकून देणार आहोत तिला? तसे नव्हे हो काकू, माणसाला आधार असतो सोन्या नाण्याचा. आणि आपण टाकणार नाही हे खरे, पण टाकून बोलतोच आहे ना. मी नाही टाकून बोलत, ही नर्मदाच मला टाकून बोलत असते. वाटेल तेव्हा काही बाई बोलत असते मला. कधी हो काकू, मी कधी टाकून बोलले तुम्हाला? अहो अहो काकू, भांडू नका. आमची सखू बघा किती गोड दिसते ते. दाखव बरं काकूंना. अगो बाई, छान दिसतेस. इस हो ग हो, छान दिसते हो सखू. आणि द्यायचेच झाले ना दागिने, तर मी या सखूला देईन हो. मोठी दागिने देते. बोल ना. बोलतो, थांब जरा. तू बोलणारस का मी बोलू? बोलतो म्हटलं ना. काय खुसफुस चाललीये? काय बोलायचं ते स्पष्ट बोला. काही नाही काका, सदाला एवढी शिक्षा केली तरी लग्न करायचंच नाही म्हणतो तो. पुण्याला जायचं त्याचं तुंतुण सुरूच आहे. नाही म्हणजे राग यायचा आतापर्यंत, पण आता मात्र काळजी वाटायला लागली. काय नाही काका, सदाचे जरा जास्तच लाड चालले त्या घरात. तुंतुण सुरू आहे म्हणजे काय, आपण बोलू देतोय म्हणून बोलतोय तो. ते खोलीत डांबणे वगैरे काय नाही. जागच्या जागी 2 थोत्रीत दिला ना की आवाज बंद होईल एका झटक्यात काका त्याचा. नको, काहीतरी सुचवू नकोस. अशानं तो घरातून पळून जायचा. तू गप्प बस. करा, मला आणि गोदेला कायम गप्प करा आणि राबवून घ्या घरात. अरे रघुनाथ, कशाला बोललात काका? आता डोक्यात राग घालून उगाच त्या गोदाबरोबर माहेरी गेला तर परत. रघुचं नंतर बघूया. आधी सदाकडे लक्ष द्यायला हवं. मला विचार करायला थोडा वेळ दे. आणि हो, सदाला आता मारू रागावू नकोस. मी बघतो काय ते. असं म्हणताय? बरं. कुठे होतीस तू? मी कधीची वाट पाहतोय. खरेच तुम्ही वाट बघत होतात माझी? का शिव आरा प्यायल्यासारखी करतेस? आपल्याला फार सावध राहायला हवे. कुठे गेली होतीस तू? दडपण आणि भीती तुम्हाला आहे, मला नाही. काही मला लपून बसायची गरज नाही. तुम्ही येण्याआधी मी मेलेलेच होते. तुम्हीच मला अमृत दिलं, त्यामुळेच मला पंख फुटलेत. आणि आता तुम्ही मला उडू नको असं सांगताय? उमा, किती दिवसांनी मी मोकळा श्वास घेतलाय. मी आणि बयो नदीवर गेलो होतो. त्यानंतर आमचे लाड करणाऱ्या दामले काकूंकडे. खूप आनंदात आहे मी. पण इथे मोठाच कठीण प्रसंग उद्भवलाय. म्हणजे? सांगतो, चल. काय काय चंदे, कशाला बोलवलेस? अरे जरा सानींकडे जाऊन येते. जा जा.
कावेरी वहिनींनी बोलावले ना, म्हटले सुलोचनाच्या हातची खमंग काकडी खायला मिळेल. सोबतीला गोसाळीची 4 भजी तळायला सांगेल. कावेरी वहिनीस आवडते ना, मग त्या नाही म्हणायच्या नाहीत कसे. जा जा जा. आज सकाळपासून बघतोय उमा खूप खुश आहे. मी आता जातो तिच्या बरोबर 4 प्रेमाच्या गोष्टी करायला. तू जा. वाट बघ. अरे आतापर्यंत एखाद्या दगडाला पाझर फुटला असता, पण ही काही सुधारणातली नाही. तू कितीही प्रेमाने वागलास ना, तरी ही तुला वाकुल्यास दाखवणार. हो, तिची जोपर्यंत शिंगे मोडत नाहीस ना, तोपर्यंत काही ती सरळ होत नाही. पण तू कसला ऐकतोयस? येते मी. नाही नाही, निवळली ती आता. उमा, उमा मी आलो ग. तू माझी उमा, मी तुझा वल्लू. तू माझी उमा, मी तुझा वल्लू. असे म्हणाले त्र्यंबक काका? होय, म्हणून आपल्याला आजच रात्री पलायन करावे लागेल. कसे करायचे सांगतो. मला खूप भीती वाटते हो. उमा, अहो अहो इकडे. एवढ्या रात्री तुम्ही पुन्हा आलात? आता मला नाही जमायचे हो पुन्हा तुम्हाला सोडायला यायला. अहो नाही, मी जाईन, पण मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे म्हणून आलो. काय? मी निर्णय घेतलाय आणि तो लगेच सांगायचा होता म्हणून आलो. कोणता निर्णय? लग्न न करण्याचा. मला माहितीये माझ्या निर्णयाने तुम्हाला आनंदच होणार आहे. मला हे लग्न नाही करायचे, म्हणून मी जाणार आहे पुण्याला राहायला. अगं बाई, ठरवलेत का शेवटी? होय, कारण इथे थांबलो तर अडकून बसेन आणि इथे कोणी मला काहीच करू देत नाही. साधं सखूच्या लग्नाला विरोध केला तर केवढा गजब झाला आणि येऊन जाऊन नुसती शिक्षा करत असतात मला. म्हणून मी पुण्याला मावशीकडे जाणार राहायला. तेथे मुक्तपणे ठरवेन नंतर काय करायचे ते. हे छान आहे. मला आनंदही होतोय आणि काळजीही वाटते, कारण मी जातो म्हणालात तर घरचे जाऊ देणार नाहीत आणि न सांगता गेलात तर आणखीच पंचायत. याचा मी विचारच केला नव्हता, पण सांगूनच जाईन. नाही म्हणाले तरी जाईन, जाईन, जाईनच. असा निश्चय असेल तर प्रश्नच मिटला. तुम्ही तुमच्या मनाचेच ऐका. पण काय हो, बापू आजोबांनी बाळकृष्ण दादाबद्दल कोणाला काय सांगितले किंवा त्या बाबतीत काही माहिती आहे का तुम्हाला? अजून तरी नाही, पण बारकू काकाने यात पडू नये असं सांगितलं आहे ना. तुम्ही तो विचार सोडून द्या. तुम्ही लहान आहात, तुम्ही यात पडू नका. पण मी मोठा आहे,
मला आता चांगले काम करायचे आहे. मी बघतो पुढे काय झाले, पण आता इथे राहणार नाही हे नक्कीच. कारण आई, आप्पा, आजोबा कोणी माझी बाजू ऐकून घ्यायला तयारच नाही. तरी मी इथे लग्न केले तर मी घुसमटून जाईन. नाही नाही, असे अभद्र बोलू नका रात्रीच्या वेळी. तुम्ही तुमच्या मनाचेच ऐका. मी आहे तुम्हाला पाठिंबा द्यायला. तुम्ही तुमच्या मनातले माझ्याशी बोला आणि मी तर खुशच होईन. लग्न मोडले तर मला कायमचे इकडेच राहता येईल ना. मला बरे वाटले तुमची मला सोबत मिळाली. बरे, ठीक आहे. आता तुम्ही जा. होय. बापरे, अहो बाहेर अंधार आहे, पण मी कसं जाऊ? अहो देवाचे म्हणत म्हणत जा ना, काही नाही होणार. थांबा, मी येते बाहेर. वल्लभपंत, चल लवकर चल. यांना शुद्ध यायच्या आधी किंवा कोणाला कळायच्या आधी आपल्याला निघायला हवे, नाहीतर कायमचे अडकू आपण. चल तू. पण हे काय केलं तुम्ही? काय केलं म्हणजे? अगं यांनी आपल्याला बघितले आहे. चल तू. म्हणून काय असं मारायचं का? चांगलेच होते, वाईट नाहीये. वेळीस काय चांगलेच म्हणजे? नसती माणुसकी दाखवत बसू नकोस. पण गोत्यात येऊ, कळतंय का तुला? चल तू. तुम्ही आधी पाणी आणा, मला तेवढंच कळतंय. अगं पण दादा, दादा, अरे काय झालंय तुला? दादा, अरे अरे बघत नाही, पाणी दे. दादा, 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 दादा. बयो, एवढ्या रात्री कुठं निघालीस? पण ते, अहो माझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायला आले होते, त्यांना सोडायला चालले. साऱ्या पृथ्वीचा भार काय तुमच्या डोक्यावर ठेवलाय का? एवढ्या रात्री त्या 1.5 शाण्याला काय बोलायचे होते तुझ्याशी महत्वाचे? का ईस्ट इंडिया कंपनीची जहाजं बुडत होती म्हणून सल्ला हवा होता? का कोणास व्हाईसराय नेमावे हे ठरत नव्हते? मूर्ख कार्टी. नारायण, नारायण इकडे. बापू काय झाले? घेऊन जायला. मी त्या सानेच्या दिवट्याकडे बघतो. त्याला सोडायला निघाली होती ही स्वारी. भयो काय हे? अहो ना, ओरडू नका, त्यांना आधीच भीती वाटते. गप्पा बस. घेऊन जायला. चल. आता बघतो त्या सान्यांच्या सदाशिवला. काय झाले? हिचे आपले आहोंची भीती हे पुराण चालूच आहे. चालली होती सोडायला त्याला. जरा समजवा हिला. आई, पण अहो ना एकट्याला नाही जाता येणार.
मी जाऊ का त्यांच्यासोबत? किंवा कोणाला तरी मदतीला पाठव ना. आई, आहो.